नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड कंपनीच्या लिक्विड फ्लोकारिड डीएस आणि बोलस फ्लोकारिड डीएस याबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या लिक्विड आणि बोलस मध्ये आपल्याला लेव्हामिसॉल आणि ऑक्सिक्लोझनाइड हे दोन घटक या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, या औषध व गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी जंताचे प्रमाण हे जास्त प्रमाणात झालेले असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत नसेल किंवा आपल्या पशूंना त्यांची भूक कमी झाली असेल, त्यांचा रवंथ व्यवस्थित होत नसेल, त्यासोबतच त्यांची वजनाची वाढ चांगली होत नसेल, तसेच आपल्या कालवडींमध्ये किंवा गायींमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या दोन्ही औषध किंवा गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो। पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो, या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये 4 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंची वजन हे जर 360 किलो पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण या गोळीचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर लिक्विड फ्लोकारिड डीएस आणि बोलस फ्लोकारिड डीएस याबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आपण तो नक्की पहा। धन्यवाद।